चला आज आपण एक बनवूया आलू भुजिया। खायला ना खूप खमंग लागते ही शेव। बघा 1.5 कपामध्ये बघा एवढ्या साऱ्या आलू भुजिया तयार होतात। पाच बटाटे घेतलेत, कुकर लावून घेतले 4 शिट्टी आणि पूर्ण अशी म्हणजे थंड करून घेतले। तर आपण आता ना ह्याला बारक्या खिसणीने ना खिसून घेऊ। त्याच्यामध्ये ना खिसून घेऊ आपण। खिसून कशामुळे घ्यायचे, कारण आपण ना शेव पाडताना ना गाठी राहू नये म्हणून खिसून घ्यायचं। पूर्ण मॅश झाला पाहिजे, एक सुद्धा गाठी राहिली नाही पाहिजे। अशाच प्रकारे ना सगळे बटाटे खिसून घ्यायचे। सर्व बटाटे मी खिसून घेतलेत। आता पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या ह्याच्या। हे बघा अशा प्रकारे ना खिसून घेतलाय आपण बटाटा। आता ह्याच्यामध्ये ना मीठ, साधं मीठ आपलं, काळं मीठ, लाल चटणी, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि चाट मसाला घेतलाय। आता हे सगळे एका ह्याच्यात टाकून घेऊ आणि थोडीशी हिंग आणि पुदिन्याची आणि कस्तुरी मेथीची पावडर आहे। आता ना हे सगळं ना एकजीव करून घेऊ आपण। पूर्ण असा मसाला ना लागला पाहिजे बटाट्याला। गाठी जर राहिल्या असल्या तर ते फोडून घ्यायच्या। अशा प्रकारे ना गाठी फोडून घ्यायच्या। हे बघा अशा प्रकारे ना आपण एक पूर्ण मिक्स करून घेतले। आता ना 1 कप बेसन, पाऊण कप ना तांदळाचं पीठ आहे आणि ना 2-3 चमचे ना तेल घेतलंय आपण। बेसन लागन तसं यूज करा, कारण मग बटाट्यात पाणी असतं ना। पूर्ण एकजीव करून घ्यायचं हे सुद्धा। तांदळाची पिठी नसली तरी चालेल, बेसन वापरू शकता। आपण आज थोडंसं ना बेसन टाकून घेऊ ह्याच्यात। थोडं मला ना बॅटर ना जरा पातळ वाटते। हे बघा अशा प्रकारे ना पीठ आपलं तयार आहे। शेवगा घेतलाय, त्याला ना त्याच्या चिपळीला ना तेल लावून घेऊ आपण खालच्या साईडला लावून घेऊ। आता ना ह्याच्या आतमधनं पण तेल लावून घेऊ। आता अशा प्रकारे ना एक गोळा घ्यायचा आणि जितकी शेवगात बसन ना तेवढं पीठ टाकायचं, दाबून भरायचं। थोडी सुद्धा हवा नसली पाहिजे ह्याच्यात। जर हवा राहिली ना तर मग आपली तार शेवाची ना अशी म्हणजे एक तार निघत नाही। पूर्ण पॅक करून घेऊ आपण। अशा प्रकारे ना पूर्ण पॅक करून घेतले। शेवगा
तेल तापायला ठेवले. आपण एक गोळी टाकून ना आपण जी बॅटर बनवले त्याची गोळी टाकून चेक करून घेऊ तेल तापलंय का नाही. बघा तेल तापलं एकदम बरोबर. तेल तापले आपण शेव टाकून घेऊ. शेव गॅस फास्ट ठेवायचा. शेव टाकून झाली की कमी करायचा गॅस. हे बघा बबल्स ना थोडे कमी झाले तर आपण ना पलटी करून घेऊ शेव. बघा झाली आपली शेव एकदम तळून भारी. काढून घेऊ. अशा प्रकारे ना आता सगळं आपण ना जेवढं बॅटर केलंय ना तेवढ्याचं करून घेऊ. बबल्स थांबत नाही तोपर्यंत पलटी करायची नाही. बबल्स कमी झाले ना मग पलटी केली तरी चालते. गॅस मंदच ठेवायचा. बघा थोडेसे बबल्स कमी झालेत आता. आता ना आपण पलटी करून घेऊ. आपली शेव तळली आहे. आता आपण ना काढून घेऊ. अशा प्रकारे ठेवून घ्यायचं. मी चाळणी ठेवले कारण एक्स्ट्राचं तेल ना खाली पडतं चाळणीच्या. बघा 1.5 कपामध्ये बघा एवढ्या साऱ्या आलू भुजिया तयार होतात. तुम्हाला मी ना तोडून पण दाखवते. एकदम किती क्रिस्पी झालेत बघू शकता तुम्ही. बघा एकदम दुकानातल्या सारखे होतात.